या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे A1 हॉटेल। आमच्या येथे शुद्ध स्पेशल दाल राईस सह अनेक पदार्थांची मेजवानी, पार्सल सेवा उपलब्ध। आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर। संपर्क 9890104411 आणि 8208273303। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। ही सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या 26 नोव्हेंबर 2025 च्या मान्यतेनुसार हुतात्मा स्मृती मंदिर येथे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि उपायुक्त नागेश दंतकाळे यांच्या उपस्थित घेण्यात आली आहे। एकूण 26 प्रभागामध्ये 102 जागा अवॉर्ड्स आरक्षित करण्यात आल्या आहेत, ज्यात अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी OBC आणि महिलांसाठी 50% पेक्षा जास्त आरक्षणाचा समावेश आहे। सोडतीनंतर राजकीय वातावरणात आनंद आणि निराशेचे मिश्र भाव पाहायला मिळालाय। सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना 2025 मध्ये 26 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात साधारणतः 4 जागा आहेत। काही प्रभागामध्ये फरक असू शकतो। आरक्षणाची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार झाली आहे। यामध्ये 102 जागांचा समावेश असून महिलांसाठी आरक्षण 57 जागा, 50 पेक्षा जास्त सर्व श्रेणीमध्ये अर्ध्या जागांसाठी महिला आहेत। अनुसूचित जाती SC साठी 16 जागा, यापैकी 8 SC महिलांसाठी आहेत। अनुसूचित जमाती ST साठी 2 जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी OBC लोकसंख्येनुसार सर्वेक्षणानुसार आणि 18 ते 27% पर्यंत सुप्रीम कोर्टाच्या तिहेरी चाचणी ट्रिपल टेस्ट नुसार निश्चित नेमका आकडा सोडतीत ठरला, पण प्रभागातील तपशील अद्याप सार्वजनिक नाहीये। आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षण 17 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल, ज्यात नागरिक हरकती देऊ शकतील। अंतिम मुदत 24 नोव्हेंबर असून आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण 2 डिसेंबर 2025 रोजी राज्य राजपत्रात जाहीर होणार आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये SC महिला, प्रभाग क्रमांक 8 मध्ये OBC चा तपशील महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। पूर्वीच्या सोडती 2022 प्रमाणे प्रभाग क्रमांक 8 मध्ये अ, ब, क जागांसाठी SC ST महिला आरक्षण पडले होते, पण 2025 साठी नवीन आहे। मुंबई, पुणे, नागपूरसह सोलापूर सारख्या महापालिकांसाठी ही सोडत राजकीय दिग्गजांसाठी महत्त्वाची ठरली आहे। काही उमेदवारांना पसंती मिळाली तर काहींचे भवितव्य धूसर झाले आहे। सोडतीनंतर तापमान वाढण्याची शक्यता आहे। ही सोडत पूर्णपणे पारदर्शक आणि न्याय पद्धतीने घेण्यात आली आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला बळकटी मिळेल। हरकतींच्या प्रक्रियेनंतर उमेदवारांचे नामांकन, प्रचार आणि मतदान सुरू होणार आहे।